आज आपण बनवणार आहे भरलेले वांगे. इथे आपण अर्धा किलो वांगे घेतलेले आहेत. ते स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत. वांग्यासाठी लागणारं साहित्य इथे आपण एक मोठा कांदा कट करून घेतलेला आहे. थोडासा कढीपत्ता घेतलेला आहे आणि 2-3 हिरवी मिरची घेतलेली आहे. एक वाटी इथे आपण शेंगदाणे भाजून आणि साल काढून घेतलेले आहे. मसाल्यासाठी लागणारं साहित्य थोडासा लसूण, अर्धा इंच अद्रक, एक टोमॅटो आणि थोडासा कोथिंबीर. गॅसवर आपण कढई ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये एक मोठा चमचा ऑइल घेतलेला आहे. ते छान गरम होऊ देऊया. इथे आपलं तेल गरम झालेलं आहे. आता याच्यामध्ये आपण हा कट केलेला कांदा टाकणार आहे. कांदा छान परतून घेऊया. लाल होईपर्यंत झालेला आहे. आता याच्यामध्ये आपण कट केलेला टोमॅटो घालणार आहे. तो छान होईपर्यंत इथे आपण वांग्यामध्ये जो मसाला भरणार आहे तो आपण मिक्सर जार मध्ये वाटून घेऊया बारीक. ती आपल्याला लागणारं साहित्य एक वाटी शेंगदाणे, एक छोटा चम्मच जिरे, थोडासा कढीपत्ता, लसूण आणि अर्धा इंच अद्रक, 2 ते 3 हिरव्या मिरच्या आणि थोडासा कोथिंबीर. हे आता आपण बारीक करून घेणार आहे. याच्यामध्ये आपण काही लाल तिखट वगैरे थोडंसं टाकणार आहे. अर्धा चमचा मीठ, हे लाल तिखट आहे. आवश्यकतेनुसार आपण टाकू शकतो. माझे चम्मच छोटे असल्यामुळे इथे मी 2 चम्मच घेत आहे. आणि याच्यामध्ये थोडीशी आपण हळद आणि थोडासा गरम मसाला बघू शकता. हा मसाला आपण छान मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. इथे आपण आपला हा मसाला बारीक वाटून झालेला आहे. इथे आपला टोमॅटो पण छान शिजून झालेला आहे. याच्यामध्ये आपण आता थोडीशी ही कसुरी मेथी घालणार आहे. या कसुरी मेथीमुळे इतका छान टेस्ट येते ना भाजीला. इथे हा आपला मसाला बारीक केलेला हा आता आपण इथे वांग्यामध्ये भरणार आहे. हे बघा अशा प्रकारे. पूर्ण वांग असं एकदम गच्च भरलेलं भरावं. त्याच्यामुळे टेस्ट एकदम भारी येते. अशा प्रकारे ही भरलेली वांगी नक्की करून बघा आणि टेस्ट आवडली असल्यास मला कमेंटमध्ये नक्की सांगा. अशा प्रकारे आपण हे बघू शकता सर्व वांगी अशीच आपण भरून घेणार आहे. हे बघू शकता सर्व वांगी आपण ही मसाल्याने छानपैकी भरून घेतलेली आहे. इथे आपला टोमॅटो आणि कांदा पण छान झालेला आहे. त्याच्यामध्ये आता आपण वांगी सोडणार आहे. एक एक करून सोडूया कारण तेल खूप गरम आहे. अंगावर सुद्धा उडू शकते. अशा प्रकारे आपल्याला याच्यामध्ये वांगी टाकायची आहे. हे आपला हा उरलेला मसाला आहे. हा पण आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहे. जेणेकरून आपला भाजीचा जो रस्सा आहे याच्यामुळे छान घट्टपणा येईल. याला छान परतून घेऊया. आपल्या वांग्याला छान मसाला छान लागला पाहिजे. व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. अशा प्रकारे बघू शकता आपली वांगी किती सुरेख दिसत आहे. आता हे आपण मंद आचेवर 10 मिनिट असं झाकून ठेवूया. आपली वांगी मसाल्यामध्ये छान परतून झालेली आहे. आता शिजण्यासाठी आपण थोडंसं इथे पाणी घालणार आहे. हे बघू शकता. हे मसाल्याचं उरलेलं पाणी जे होतं ना हे याच्यामध्ये टाकलेलं आहे ना. आणि सगळ्यात महत्त्वाचं टेस्ट खूप वाढवण्यासाठी हा आपण इथे मॅगी मसाला घेतलेला आहे. हा इथे आपण थोडासा घालणार आहे.
हा मसाला म्हणजे भरलेल्या वांग्याची टेस्ट एकदम भारी. इथे आपण शिजण्यासाठी पाणी टाकलेलं आहे 1 ग्लास. तर इथे आपण 10 मिनिटं हे छान शिजू देऊया. भरलेली वांगी आपली शिजून झालेली आहेत. आजची ही रेसिपी कशी वाटली याच्यासाठी मला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा. थँक यू. अशाच झणझणीत रेसिपी बनवत राहा, आनंदी राहा आणि सर्वात महत्त्वाचं खात राहा.